परमेश्वराने जेव्हापासून मी 25 वर्ष झाली, जवळ आता 26 वर्ष लागेल, मंडळीच्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी साक्षीदार आहे. सुरुवातीपासून मंडळी जेव्हा हे चर्च नव्हतं, नवीन लोकांसाठी आपण सांगू, जुन्या लोकांना उजळणी होईल की आपण कुठून आलो, आपण कशा आलो, त्याची आठवण आपल्या मनात राहिली तर आपल्याला त्याची जाण राहते, किंमत राहते. प्रभू येशूनी कसं आम्हास राखलं, मंडळीचा उच्चतम काळ पण बघितला मी, दुःख पण बघितली, फूट पण बघितली, सर्व मी बघितलं, सर्वाला मी साक्षीदार आहे. म्हणून मी तुम्हाला सांगू शकतो वडील भाऊ या नात्याने. प्रभूची इच्छा आहे, प्रभूची योजना आहे. प्रभूने आपल्याला आपल्या घरीच का तारण दिलं नाही, मंडळीतच का आणलं, आपली भेट का काढली? कारण प्रभू एक ठिकाणी म्हणतो मंडळी माझं शरीर आहे आणि आपण त्याचे सर्व अवयव आहेत. ही मंडळीची संरचना आपल्याला कळली तर आपण या ख्रिस्ती मार्गामध्ये वर वर, आणि प्रभूंनी जे सांगितलं आहे मी माझ्या वधूला घ्यायला येणार, तर तो आपण मंडळीत असू आणि मंडळीच्या समेत असू, अवयव बनून राहिलेला असू, तर त्याच्या जोडीला आपण जाऊ. ही मंडळीची संरचना आपल्याला समजायला लागला. हा गाभा आहे ख्रिस्ती जीवनाचा, ख्रिस्ती जीवनाचा गाभा मंडळी आहे. फंडामेंटल बोलतील आपण त्याला, पाया म्हणून ही मंडळी आहे. तो पौलाला म्हटलं, सॉरी पेत्राला म्हटला, पेत्रा खडका मी तुझ्यावर माझी मंडळी उभी करतो. का म्हटला तो असा? देवाची ती योजना आहे की मंडळीद्वारे आपल्याला तारण मिळावं. आणि देव स्पष्ट म्हणतो मी माझ्या वधूला घ्यायला येणार आहे आकाशात. जेव्हा शेवटचं प्रभूचं जेव्हा आकाशात येणार तेव्हा त्याच्या वधूला घ्यायला येणार आहे. प्रभू अनेक ठिकाणी अनेक गोष्टी बोलला, नवीन करारामध्ये अनेक दाखले बोलला, अनेक गोष्टी बोलला. मला कधी कधी कळायचं नाही प्रभू असं दाखलेत का बोलतो. मी नवीन होतो, जेव्हा नवीन प्रभू वाचन इतर वाचन होतं पण ह्याच्यातलं काय समजत नव्हतं आणि प्रभू दाखल्यातनं बोलत होता. वेगवेगळे दाखले, हे रुपयाचा दाखला, मोरीचा दाखला, अनेक दाखले, शेताचे दाखले, अनेक दाखले, मला दाखले कळत नव्हते. पण जेव्हा पवित्र आत्मा आपल्याला ते दाखले सांगतो, शिष्य त्याला एक ठिकाणी म्हणतात ना तू प्रभू दाखल्यात काय बोलतो. प्रभू त्यांना म्हणतो हा उलगडा सगळ्यांसाठी नाही, दाखल्यांचा उलगडा सगळ्यांसाठी नाही. प्रभू दाखल्याने आपल्याशी बोलला. मला कधी कधी प्रश्न पडलो होती, तो एक प्रभूचा शिष्य आला, मी तुझे सगळे येईन, आणि प्रभू बोलतो माझा बाप मेलेला आहे, मी त्याला पुरून येतो. आणि प्रभू बोलतो मेलेला पुरतील. मला प्रश्न पडायचा मेलेला कसे पुरतील. पण त्याचं प्रकटीकरण जेव्हा मी मंडळीत आलो, माझ्याकडे प्रार्थना झाल्या आणि देव त्याला मला प्रकटीकरण द्यायला लागलं. तर तसाच एक दाखला आज त्याविषयी आपण बघू. योहानाचं पुस्तक, योहानाचं शुभवर्तमान आपण 12 आणि 24 बघू. यूहन्ना का किताब उसका 12वां अध्याय वचन 24, पन्ना नंबर 150, यूहन्ना उसका 12वां अध्याय वचन 24। मैं तुमसे सच सच कहता हूँ कि जब तक गेहूं का दाना भूमि पर पड़कर मर नहीं जाता वह अकेला रहता है, परंतु जब मर जाता है तो बहुत फल लाता है। वचन 24 मराठीत वाचू. मी तुम्हास खचित सांगतो, गव्हाचा दाना भूमीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो, परंतु तो मेला तर तो पुष्कळ पीक देतो. आपल्याला वरवर बघितलं तर सामान्य गोष्ट वाटेल, बी विषयी वाटेल, पण त्याचा लाक्षणिक अर्थ आपण बघू. प्रभू कशाविषयी बोलतो, गव्हाचा दाना कोणाला बोलतोय. इथे प्रभू स्वतः त्यांना दाखल्यात सांगतोय, त्याच्या मरणाविषयी सांगतोय की मी हा गव्हाचा दाना मी आहे. येशू स्वतःला सांगतो मी गव्हाचा दाना हा आहे, त्याच्या मरणाविषयी तो बोलतो. त्याच्या आधीचं वचन आपण वाचलं तर काय बोलतो तो येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, मनुष्याच्या पुत्राचे गौरव होण्याची घटका आली आहे. एके ठिकाणी तो काना गावी बोलतो माझी घटका आली नाही, आणि या ठिकाणी बोलतो तो माझी घटका आलेली आहे. पण येशूला सर्व ज्ञात होतो, काय करायचं आहे, कुठे जायचं आहे, कुठल्या दिवशी काय करायचं आहे, सर्व त्याचं अपडेट होतं, सर्व होतं. आणि तो म्हणतो गव्हाचा दाना भूमीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो. येशू
हा त्या वधस्तंभावर, हा गव्हाचा दाणा त्या वधस्तंभावर वधला गेला आपल्यासाठी आणि त्यांनी बहुतपट पीक आपल्याला दिलं. हालेलुया. एक त्याचा अर्थ काय आहे? मृत अवस्थेतून आपल्याला शाश्वत जीवनाकडे नेण्याचं ते एक संक्रमण, एक काळ आहे. तो प्रभू तो दाखवतोय आपल्याला शाश्वत जीवनाकडे नेण्याचं. आणि तो गव्हाचा दाणा येशू मेला म्हणून आज इथे आहोत आपण. हालेलुया. वधस्तंभावर तो गव्हाचा दाणा मेला म्हणून आज इथे आहेत. आज सर्वात जास्ती लोकसंख्या ख्रिश्चन लोकांची, ख्रिस्ती लोकांची आहे. जवळजवळ 2025चा आकडा बघितला तर 265 करोडच्या वरती लोक ऑफिशियल. माझ्यासारखे जे ऑफिशियल नाव नाही लावत, पुढे ख्रिश्चन लावत नाही, ते तर अनेक आहेत. कागदपत्री एक दाना मेला आणि एवढी जन्म दिले, बहुतपट झाले. हालेलुया. 50व्या दिवशी 120 जण त्या माडीवरच्या खोलीत होते आणि प्रभू म्हटला त्यांना जाण्याआधी, घाबरू नका. ते घाबरलेले. म्हटला मी माझा पाराकलेत पाठवतो. आणि त्या माडीवरच्या खोलीत देवाचा पाराकलेत आला आणि ते 120 जणांवर तो उतरला. अग्नीच्या जीवा उतरल्या आणि ते 120 जण जगामध्ये पांगले. गहूचे दाणे मेले, 120 गहूचे दाणे मेले आणि बहुतपट झाले. हालेलुया. प्रभूंनी शिष्य नेमले. का नेमले? प्रभू स्वतःच करू शकत नाही. आपले आपण जगातले देव बघतो, असा केला का इकडनं का प्रकाश निघतो, झालं. प्रभू असा करू शकत होता का? करू शकत होता. पण प्रभूने असं का केलं नाही? कारण त्या पापाला क्षमा नव्हती. आपल्याला माहिती त्या सगळ्या गोष्टी, बेसिक गोष्टी आहेत. पापाला क्षमा नव्हती. पापासाठी कुठलं तरी रक्त पवित्र व्हायचं होतं आणि ते रक्त प्रभूने व्हायला ही सर्व योजना आहे. प्रभू बोलला असतं झालं असतं. प्रभूने देवबापाने बोललं हे हो, हे हो, हे हो, हे हो आणि ते झालं. मग प्रभू बोललं नसतं का हे हो आणि ते झालं असतं. पण असं प्रभूने का केलं? ही प्रभूची योजना होती. हालेलुया. का तो मरावा. आता आपण दुसरा अर्थ बघू, दुसरी गोष्ट, दुसरी बाजू बघू. येशू गव्हाचा दाणा. आता मी मनोज गव्हाचा दाणा. हालेलुया. स्वतःचं नाव घेऊ. गव्हाचा दाणा, आशिष गव्हाचा दाणा, संतोष गव्हाचा दाणा, सचिन गव्हाचा दाणा. हा गव्हाचा दाणा जोपर्यंत मळणार नाही तोपर्यंत तो बहुतपट होणार नाही. हालेलुया. येशू माझा गुरु मेला आणि तो बहुतपट झाला. त्याने म्हटलं माझ्यासारखं व्हा. गव्हाचा दाणा मेला, बहुतपट झाला. आता मनोज हा गव्हाचा दाणा, ह्याला मरावं लागेल. हालेलुया. जर तो मेला नाही तर तो बहुतपट होणार नाही. हालेलुया. तो मेला नाही तर बहुतपट होणार नाही. मला मरावं लागेल. कशाला मरावं लागेल? जे ख्रिस्ताचं नाही त्यासाठी मला मरावं लागेल. पास्टरांनी मध्येच वचन घेतलेलं ना मागच्या वेळेस, मला ख्रिस्त झाल्याशिवाय होणार नाही. ख्रिस्त आला स्तवील. मनोज किंवा सचिन किंवा कोण जेव्हा ख्रिस्त होईल तो त्याला स्तवील. हालेलुया. मनोज त्याला स्तवू शकत नाही, कारण मनोज म्हणजे ते गुण नाहीत, ते षडरिपूर आहेत. काय काय गोष्टी आहेत त्या त्याला सोडाव्या लागतील. तो मरावा लागेल. हालेलुया. पेरण्याचा दाखला आपण बघतो. सुपीक काटेरी जमिनीत पडला, खडकावर पडला आणि काही सुपीक जमिनीत पडला. आपण सर्व सुपीक जमिनीत पडलो कारण आपण रुजलेलो आहोत. हालेलुया. मनोज गव्हाचा दाणा या नवजीवन प्रीती केंद्राच्या जमिनीत पडला आणि तो रुजला, त्याला मुळं आली. हालेलुया. तर पेरण्याच्या दाखल्यात दाखवलेत ना, कोणी पक्षांनी खाली, कोणी काढली. अनेक जण आपले आले, अनेक लोक आले आजपर्यंत आपल्या मंडळीच्या इतिहासामध्ये. हे मंदिर डबल टिबल असतं तरी ते पुरलं नसतं, पण गेलं. पण तुम्ही रुजले. का रुजले? कारण देवाची ती योजना आहे. हालेलुया. मंडळी ही देवाची योजना आहे. हालेलुया. तो एक चॅनल आहे. त्या चॅनलमधनंच आपल्याला देवाकडे जाता येते. हालेलुया. मी माझा जाऊ शकत नाही. अनेक लोक तप करतात, मी माझा करतात, हिमालयात जातात, उलटे होतात, कपटे होतात. मी बघितलं आता त्या कुंभमेळ्यात बघितले, कोण हातच वर करते, कोण पायाच वर करते, कोण उलटाच टांगतो, कोण शेंडी टांगतो, कोण बेबी टांगतो. काय काय करतात. एकटे करायला बघतात, पण ते होते का? होत नाही. का होत नाही? देवाने ती संरचना करून ठेवलेली आहे. एक चॅनल बनवलेलं आहे. त्या मंडळी ह्या चॅनलमधनंच तुम्हाला जायला लागेल. मी माझं जाऊ शकत नाही, कारण देवाला माहिती आहे तेवढी माझी शक्ती नाही. हालेलुया. अनेक आपण बघतो, साधू सुंदर सिंग होते, त्यांना देवाने दाखवलं
ते म्हटले मी जीव देईन तुम्हाला दर्शन नाही दिलं तर तू कोण आहे ते मला प्रकट कर. खोलीत देवाने त्यांना प्रकाश दिला, दाखवलं. हालेलुया. देव त्यांच्याशी बोलला. मग ते एकटेच असे झाले का? नाही, ते पण मंडळीत गेले. हालेलुया. त्यांनाही सर्व जे आपण करतो त्या सर्व गोष्टी करायला लागल्याने मग ते वेगळे झाले देवाच्या सेवेसाठी. हालेलुया. तसंच आहे, आपल्याला ते करता येणार नाही. हालेलुया. जेव्हा आपण मंडळीत आलो, मनोज मंडळीत आला, आशिष मंडळीत आला, सचिन मंडळीत आला, चिंतामणी मंडळीत आला आणि त्या जमिनीत रुजला. हालेलुया. सुपीक जमीन मंडळी, ही सुपीक जमीन आहे. हा मनोज हा गव्हाचा दाणा आहे. गव्हाचा दाणा त्याच्यात पडला आणि मग ते कवच असतं ना, कवच, कुठल्याही बीवर एक कवच असते. आपण जेव्हा मंडळीत आलो त्याच्यावर आपल्यावर एक कवच होतं. आपल्या रूढी परंपरेचं कवच, आपल्या पापाचं कवच, आपल्या चुकांचं कवच, आपल्या पूर्वजांच्या शापांचं कवच, आपल्या आजारांचं कवच, आपल्या सर्व गोष्टीत आपल्या व्यसनाचं कवच होतं. ते कवच आपल्या तुटलं नाही, तर ते मंडळी नावाच्या जमिनीत पुरलं गेलं, सुपीक जमिनीत पडलं आणि मंडळींनी त्याला झाकलं. त्या गव्हाच्या दाण्याला झाकलं. कशाने झाकलं? प्रार्थना करून झाकलं, उपवास करून झाकलं, अश्रू ढाळून झाकलं आणि मग तो गव्हाच्या दाण्याचा तो कवच तुटून पडला. हालेलुया. आपल्या आत पडला का? तो जगात होता तेव्हा तो पडला का? मी बायबल जगात वाचत होतो, मी काही वाचत होतो तेव्हा तो आपल्या आत पडला का? सॉरी, हिंदी में बोलना भूल गया भाई. गेहूं का दाना, कोई भी फल को एक दाना कोई फल का बीज रहता है, उसको ऊपर एक कवच रहता है, कवर रहता है. जब तक वो कवर टूटता नहीं तब तक वो बीज अंकुरित नहीं होता. जब हम खुद को अभी दाना समझ रहे, गेहूं का दाना या कुछ भी दाना समझ रहे, गेहूं का दाना समझो. मैं जब इस मंडली में आया, इस मंडली की मंडली मिट्टी है, मिट्टी में समाया, तब मेरा कवच टूटा. हालेलुया. हम सोचते हम यहाँ क्यों आए? योगायोग आहे का? आपण इथे आला, हा योगायोग आहे का? लक्षात ठेवा, मी या मंडळीत आहे हा योगायोग नाही. जगात अनेक मंडळं आहेत, अनेक डिनॉमिनेशन आहेत, अनेक गोष्टी आहेत, अनेक पंथ आहेत, अनेक गोष्टी आहेत, सगळं आहे. पण मी या मंडळीत का आला आहे? हा योगायोग नाही, हा देवाची योजना आहे. हालेलुया. आपला तुषार भावाची मागच्या वेळेस साक्ष ऐकली मी. त्याला देवानी स्वप्नात मंदिर दाखवलं, तुषार सावंत असंच मंदिर दाखवलं आणि मग यूट्यूबवर गेला आणि त्याने आपलंच चॅनल बघितलं आणि आपल्याच चॅनलवर त्याला आवडलं आणि त्यांनी मग नंबर काढून सोडला. हा योगायोग आहे का? हा योगायोग नाही, ही देवाची योजना आहे. हालेलुया. अनेक साक्षी आहेत. एक आपली बहीण होती, 2 मुलांसकट जीव द्यायला चाललेली, 2 मुलांसकट जीव होती, पण देवानी आपली मंडळी तिला दाखवली आणि तिचा जीव वाचला, तिची मुलंही वाचली. हालेलुया. हा योगायोग नाही, देवाची योजना आहे. हालेलुया. आपल्या राजेश बद्दलची डायरी हरवलेली, ताई साक्षी देते का तिथे, मला आज आठवली. हरवली आणि किती दिवसांनी मिळाली ते सलूनच्या दुकानात? किती दिवसांनी? 1 वर्षांनी मिळाली. 1 वर्षात सलून झाडलं नसेल का? फाडलं नसेल का? केलं नसेल का? पण नाही, ती देवाची योजना होती की त्या सलूनमध्ये ती डायरी राहावी. आणि जेव्हा तो अतिशय दुःखात होते, अतिशय, ताई कंटाळलेली, भाऊ कंटाळलेला, आधी 1 वर्ष आधी मिळालं तर त्याला महत्त्व नसतं. जेव्हा एक्स्ट्रीम कंडिशनवर आता काहीच असतं नाही, काहीच नाही, आता सगळं संपलंय, तेव्हा देवाचं काम चालू होते. हालेलुया. ही देवाची योजना आहे, हा देवाचा योगायोग नाही. हालेलुया. आमचा संतोष टेरेसवर चढला, ह्याच्यावर पॅरापेट वॉलवर, आणि जीव देणार होता. देवाचा एक सेवक तिकडे होता, सुतारकाम करत होता आणि देवाने त्याची भेट घेतली. ही देवाची योजना आहे, योगायोग नाही. तो काम करत होता, हा योगायोग नाही, ही देवाची योजना आहे. हालेलुया. आपला ऑल्विनचं जहाज बुडालेलं आणि तो ओरडला, देवा मला तुझी सेवा करायची आहे, मला वाचव. आणि देवाला माहिती होती त्याची सेवा इकडे आहे. हालेलुया.
देवाने बरोबर त्याला इकडेच आणलं. 3 वर्ष त्याच्याकडनं सेवा करून घेतली, मंदिर बांधून घेतलं. ही देवाची योजना आहे, हा योगायोग नाही. हालेलुया. माझा सांगण्याचा उद्देश आहे, हा मंडळीत आपण आलो आहे, हा योगायोग नाही, हा देवाची योजना आहे. हालेलुया. आपली लिहिताई आली, सगळं होतं तिच्याकडे, सगळं आहे, पण तिच्या प्रश्नाचं उत्तर कुठे आहे का? इथे आहे. हालेलुया. देवाला माहिती आहे तुमची जी गोष्ट आहे ती कुठे परिपूर्ण होणार आहे. हालेलुया. आपल्या कोळीवाल्यांची आपण साक्ष ऐकतो. देवाला माहिती आहे टायपरायटर कुठे आहे. देवाला माहिती आहे मंत्रालयात त्यांना कोण घेऊन जाणार आहे. देवाला माहिती आहे स्त्रीरोग तज्ज्ञ कुठे आहे. हालेलुया. देवाला माहिती आहे सुतार कुठे आहे. देवाला माहिती आहे ड्रायव्हर कुठे आहे. देव तुम्हाला तिकडेच घेऊन जाईल. हालेलुया. हा योगायोग नाही, ही देवाची योजना आहे. म्हणून जाणून घ्या, मी मंडळीचा भाग काय की देवाची योजना आहे. मी मंडळीचा अवयव होऊन त्याच्याकडे जावं. हालेलुया. निक्सन भाऊ आपले सौदीत होते, त्यांना इतर पण नंबर मिळू शकले असतील, अनेक मिळाले. त्यांचं तिकडे बाप्तिस्मा पण झालेलं वाटतं, तुमचा तिकडे बाप्तिस्मा पण झालेलं त्यांचं तिकडे. पण देवानी पालकांचाच नंबर का द्यावा. देवाची योजना होती की ते सेवा करावी या मंडळीमध्ये. हालेलुया. हालेलुया. ही देवाची योजना आहे, योगायोग नाही. म्हणून प्रियांनो, भाई और बहनों, मुझे ये समझना है, मैं इस मंडली में क्यों हूँ. ये प्रभु की योजना है. हालेलुया. प्रभु की योजना है कि मैं यहाँ आऊँ, मैं गेहूं का दाना मर जाऊँ, मैं अंकुरित हो और मैं ज़मीन के ऊपर आऊँ और फल पुष्ट हूँ. हालेलुया. मेरी जड़ें बनी रहे इस ज़मीन से, और उस ज़मीन से सोच ले, ज़मीन से रस ले ले, और मैं बढ़ूँ और फलवंत हूँ. जैसा प्रभु मरा, आज हमें मरने की ज़रूरत नहीं. प्रभु मरा, उसने सब काम कर दिया है. हालेलुया. प्रभु मरा, गेहूं का दाना मरा, उसने सब काम कर दिया. हमें अभी अपने आप को मारना है. हालेलुया. और प्रभु में फलवंत होना है. हालेलुया. जब हम आते हैं, अनेक चीज़ें हमारे में रहती हैं. कोणी कमरेने वाकलेला असतो, कोणी काय असतो, पण मंडळी त्याचं सहाय्य करते, मंडळी प्रार्थना करतो. असंच जात नाही या गोष्टी. देवाचा सेवक मग त्याच्यात वचनाचं पाणी घालतो. हालेलुया. जमिनीवर फक्त पडून बीज अंकुरित होते का? नाही. त्याला पोषक वातावरण लागते, सूर्यप्रकाश, आजूबाजूचं वातावरण आणि पाणी लागते. हालेलुया. जेव्हा मंडळीत आम्ही आलो, या मंडळीत आलो, आम्हाला वचनाचं पाणी मिळालं. हालेलुया. वचन याच्या आधी मला कळलेलं नव्हते, आम्हाला कोणालाही कळलेलं नव्हतं. ख्रिस्ती असणाऱ्या आणि आम्ही हिंदू असणाऱ्या कोणालाही वचन माहीत नव्हतं आणि कळतही नव्हतं. कारण आत्मा प्रकट केल्याशिवाय ते कळत नाही. आत्म्याने प्रकट केल्याशिवाय दाखले आणि ह्या गोष्टी प्रकट होत नाही. आम्ही आलो, देवाच्या सेवकाने आम्हाला सांगितलं आणि हळूहळू ते आमचं कवच पडून गेलं. दाना सडला, दाण्याचं कवच सडलं आणि ते अंकुरित झालं आणि ते आता मूळ पकडलं. मग आम्ही काय केलं? आम्ही बाप्तिस्मा घेतला. हालेलुया. जमिनीने आम्हाला पुरवठा केला, अनुकूल वातावरण निर्मित केलं, झाड मोठं झालं. हालेलुया. आता आमचं काम सुरू झालं. हालेलुया. मंडळीचं काम बाप्तिस्मा देणं, हे केलं. आता माझ्या वैयक्तिक जीवनात मला मरायचं आहे. हालेलुया. मंडळी आली, बाप्तिस्मा दिला. आपण एक वचन ऐकू, वचन वाचू. मत्तयाचं पुस्तक 6:3-6, 6वां अध्याय 3 ते 6. पन्ना नंबर 9, मत्ती का किताब, उसका 6ठा अध्याय, वचन 3 से 6 तक. परंतु जब तू दान करे तो जो तेरा दाहिना हाथ करता है उसे तेरा बायां हाथ न जानना पाए, ताकि तेरा दान गुप्त रहे, और तब तेरा पिता जो गुप्त में देखता है तुझे प्रतिफल देगा. जब तू प्रार्थना करे तो कपटियों के समान न हो, क्योंकि लोगों को दिखाने के लिए आराधनालयों में और सड़कों में मोड़ों पर खड़े होकर प्रार्थना करना उनको अच्छा लगता है. वचन नाही वाचू नका. आपण कलेस्यकराचं पत्र वाचू. पहिला कलेस्य 2:6-7.
पन्ना नंबर 278 कलंसियों उसका दूसरा अध्याय वचन 6 से 7 तक। अतः जैसे तुमने मसीह यीशु को प्रभु करके ग्रहण कर लिया है वैसे ही उसी में चलते रहो और उसी में जड़ पकड़ते और बढ़ते जाओ, और जैसे तुम सिखाए गए वैसे ही विश्वास में दृढ़ होते जाओ और अधिकाधिक धन्यवाद करते रहो। तर येशू ख्रिस्त येशू जो प्रभू त्याला तुम्ही अंगीकारले तसे तुम्ही त्याच्यामध्ये चाला, त्याच्यात मुळावलेले असून तुम्ही त्याच्यात रचलेले व तुम्हास शिकवल्याप्रमाणे विश्वासात स्थिरावले असे व्हा आणि उपकारस्तुती करण्यात फार वाढा। हालेलुया। प्रभूची आपण रचना आहोत। प्रभू काय म्हणतो, तुम्ही त्याच्यामध्ये मुळावलेले असून, आता आम्ही मुळावलेले आहोत। हालेलुया। आता आम्ही त्याची रचना झालेलो आहोत, आम्ही रचलेलो त्या मंडळीमध्ये। हालेलुया। आता प्रभू काय करतो, झालेला आहे, बाप्तिस्मा झालेला आहे, आमचे सर्व गोष्टी झालेल्या आहेत, आम्ही मुळावलेलो आहोत। आता प्रभू आमच्याकडनं काय अपेक्षा होतो, फळं। हालेलुया। प्रभू म्हटला बहुत पठवत, प्रभू म्हटलं एक ठिकाणी जा राष्ट्रात सुवार्थ सांगा। हालेलुया। पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावात त्यांना त्या आज्ञा पाळायला शिकवा। हालेलुया। मग आपण मंडळीकडे बघतो, सर्व ह्या गोष्टी झाल्यात, काही जणांमध्ये फळं दिसतात, काही जणांमध्ये फळं दिसत नाही। का असं होते, का असं होते? हालेलुया। काही जणांमध्ये फळं दिसतात, काही जणांमध्ये फळं दिसत नाही। काही चांगली फळं आपण बघतो, काही वाईट फळंही बघतो, झाड तेच आहे, काही फांद्यांना वेगळी फळं लागलेत, काही फळांना वेगळी फळं लागलेत। हालेलुया। असं का होते? कारण ते त्यांच्या मनाने वागलेले आहेत, त्यांनी येशूला आपलं शरीर असं मानलेलं नाही, त्यांनी मंडळीला माझा अवयव असं मानलेलं नाही। ख्रिस्त हा मस्तक आहे। हालेलुया। ख्रिस्त हा मस्तक आहे आणि मी त्याचा अवयव आहे। जेव्हा तो अवयव त्या शरीराला, हा हात, मनोचा हात, जेव्हा त्या शरीराचा भाग मानणार नाही तेव्हा तो हात काय कामाचा राहणार नाही, कारण त्याला पुरवठा होणार नाही। पुरवठा झाला तरी तो घेणार नाही, कारण तो जड झालेला आहे। हालेलुया। पॅरालाइज मारला का माणसाचं कसं होते, हात जडलेला आहे पण चालत नाही, उठत नाही, काय होत नाही, तसं आहे सगळ्यांना सेमच मिळालेलं आहे। हालेलुया। मग काय काय आपण बघतो, फळं अनेक जण आले, आपण बघतो अनेक जण आले, अनेक जणांना कष्ट घेतले, अनेक, एक घर अनेक समस्या। मंडळीत येतो एक व्यक्ती अनेक समस्या घेऊन येतो, माझी समस्या वेगळी, संतोषची समस्या वेगळी, आमच्या आईची समस्या वेगळी, आमच्या बड्याची समस्या वेगळी, आमच्या ताईची समस्या वेगळी, आमच्या बाबूची समस्या वेगळी। प्रत्येक घरातल्या प्रत्येक माणसाची समस्या वेगळ्या, आणि ते घेऊन येतो आणि त्या समस्या सुटतो। केव्हा सुटतो? जेव्हा आम्ही ख्रिस्ताचे शरीर असे मानतो तेव्हा सुटतो। इफिसकरांचं पत्र बघू आपण, पहिला अध्याय 22-23। पन्ना नंबर 265 इफिसियों उसकी पहला पत्री पहला अध्याय वचन 22 और 23। और सब कुछ उसके पांव तले कर दिया और उसके सब वस्तुओं पर शिरोमणि ठहराकर कलसिया को दे दिया। यह उसकी देह है और उसी की परिपूर्णता है जो सब में सब कुछ पूर्ण करता है। आणि त्याने त्याच्या पायाखाली सर्व वस्तू अधीन केला आणि त्याला सर्वावर मंडळीचं मस्तक होण्यास नेमले, तीच मंडळी त्याचे शरीर आहे। येशू ख्रिस्त मस्तक आहे आणि मंडळी त्याचं शरीर आहे। ते तसंच सेम पहिला कोरिन्थिकर 12:12 आपण बघू। पन्ना नंबर 239 करंथियों की पहली पत्री उसका 12वां अध्याय वचन 12। क्योंकि जिस प्रकार देह को एक है और उसके अंग बहुत से हैं और उस देह से सब अंग बहुत होने पर भी सब मिलकर एक ही देह है, उसी प्रकार मसीह भी है। हालेलुया। खूप वेळा आपण हे वचन ऐकलं, खूप वेळा ऐकलं। हालेलुया। मसीह एक देह आहे, पण हे फंडामेंटल आहे। हालेलुया। मूलभूत वचन आहे। हालेलुया। हे वचन जेव्हा आपण पाळू तेव्हा त्या शरीराचे आपण भाग होऊ। हालेलुया।
खूप वेळा वचन झालं, मी काय वेगळं काय सांगत नाही तुम्हाला, पण का माहीत नाही, पास्टर बोलले गुरुवारी, त्याच्या आधीच प्रभूने मला हे वचन दिलेलं. मला माहीत नाही मी कधी बोलीन, पण काय माहिती गुरुवारी ते उठले आणि बोलले, तुला बोलायचं आहे. मी म्हणतो ही देवाची योजना आहे, कारण आधीच प्रभूने सांगितलेलं होतं. या गव्हाच्या दाण्याविषयी माझा प्रभू बोलत होता, गव्हाचा दाणा, मनोज तुला मरायला लागेल. तलाशी जातं तर पास्टर नेहमी मला बोलतात, लागते. हालेलुया. का लागते? जिवंतपणाचं लक्ष असलं तरच लागणार. हालेलुया. बोलतात हे करायचं आहे, राहून गेलं आहे, 25 वर्ष राहून गेले. हालेलुया. 25 वर्षापूर्वी वाणी आलेली. हालेलुया. पण राहून गेले, ते करायचं आहे आता. का? कारण काळ जवळ आलेला आहे. हालेलुया. काळाची लक्षणं दिसली आहे. आणि कोण करणार मग? मी करणार नाही तर कोण करणार? आम्ही करणार नाही तर कोण करणार? त्यासाठी मला हे समजावं लागेल, मी ख्रिस्ताचं शरीर आहे, मी ख्रिस्ताचा अवयव आहे. हे फंडामेंटल जेव्हा मी समजेल तेव्हाच मी हे करू शकतो. हे माझं शरीर आहे, हे मी माझ्या शरीरासाठी हे करतोय. माझं घर आहे, देव म्हणतो मंदिर माझं घर आहे, माझा निवास मंडप आहे. एका ठिकाणी देव म्हणतो हे माझ्या निवास मंडपासाठी मी करतोय. मी झाडू मारतोय, देवाच्या माझ्या घरात मारतोय. मी काही करतोय, माझ्या घरात करतोय. मी माझ्या घरात अलिप्त राहतो का? घरात घाण पडलेली आहे, मी अलिप्त आहे, पडून दे. ओके, कोणतरी येईल साफ करेल, ठीक आहे. मंडळीमध्ये अलिप्तवाद आपल्याला ठेवता येणार नाही. आलेलं जेव्हा अलिप्तवाद येईल तेव्हा हा अवयव पॅरालाइज होईल, आणि तो पॅरालाइज झालेला अवयव काही कामाचा होणार नाही. देव मंडळीविषयी अधिक प्रेम करतो. इपिस्कराचं पत्र बघू आपण. इपिस 5:25. पन्ना नंबर 269 इफिसियों की पत्री उसका 5वां अध्याय वचन 25। हे पतियों, अपनी अपनी पत्नी से प्रेम रखो, जैसा मसीह ने भी कलसिया में प्रेम करके अपने आप को उसके लिए दे दिया। आपण दुसरा भाग त्याचा बघू. त्याने मंडळीवर प्रीती केली आणि आपल्याला तिच्याकरता अर्पण केलेले. हालेलुया. देवाने मंडळीवर प्रीती केली, माझ्यावर प्रीती केली. म्हणजे देवाने मंडळी म्हणजे मी, देवाने माझ्यावर प्रीती केली. मनोजवर प्रीती केली. देवाने मंडळीवर प्रीती केली आणि आपल्या स्वतःला अर्पण केलं. देव आपल्या मंडळीविषयी आविषी आहे. हालेलुया. एक दाखला आपल्याला मत्त्याच्या पुस्तकात बघायला मिळतो. मोत्याचा दाखला. त्या माणसाला कळलं की त्या शेतामध्ये मोती आहेत. मग त्या माणसाने काय केलं? ते अपूर्ण शेतच विकत घेतलं. हालेलुया. येशू ख्रिस्ताला माहिती आहे मनोज या ठिकाणी आहे, तो पापात आहे, त्याला सोडवायचं आहे. मग कसं सोडणार? बकरे कापून बकऱ्याचं रक्त देऊन तो सुटणार का? नाही. मला स्वतःला अर्पण करावं लागेल. येशूला माहीत होतं मला अर्पण केल्याशिवाय तो मनोज सुटणार नाही. तो मी सुटणार नाही. मनोजच्या जागी मी सुटणार नाही, कारण येशूला त्यासाठी अर्पण व्हायला लागलं. आपण बघतो नवा करारात 4 शुभवर्तमान आहेत. शाप शुभवर्तमानानंतर पहिलं प्रेषिताचं पुस्तक, पहिलं अध्याय आणि दुसऱ्या अध्यायापासून प्रकटीकरणापर्यंत सगळं मंडळीविषयी आहे. बघा तुम्ही, शुभवर्तमान 4 आणि पहिला अध्याय सोडून पेंटेकॉलच्या दिवसापासनं मंडळी आम्ही कसं वागावं, मंडळीत कसं चालावं, कसं सगळ्या गोष्टी मंडळीविषयीच आहेत. हालेलुया. प्रेषिताच्या कृत्यामध्ये म्हणतो त्या पहिल्या मंडळीने कशी कामं केली. पौलाची पत्र. मी कधी विचार करतो हे पौलाची पत्र देवाला टाकायची काय गरज होती? अजून काहीतरी प्रभूंनी चमत्कार केले असतील, शिष्याने चमत्कार केले असतील, झाले असतील चमत्कार ना. त्याशिवाय की एवढे लोक प्रभूकडे वळले, मेलेले लोक उठले असतील, रोग बरे झाले असतील. ते शुभवर्तमान ते का गोष्टी यात टाकल्या नाही? ती पत्रच का टाकली? देवाची योजना होती की त्या मंडळी त्या चॅनलद्वारे, त्या चॅनलमध्ये आपण त्यांना शिकवावं आणि तिकडे घेऊन जावं.
जेव्हा दाणा मरतो सगळं होते, वर येतो, खोड जाड होते. खोड जाड झालं का मग फळं येतात, त्याला फळं लागायचा टाईम येतो, मग झाड आकसते. काय काय झाडं आकसतात बघितले आपण, जे आकसली ते गेली, आकसली ते गेली. मग काय येतो, जेव्हा काही नसते तेव्हा मान खाली असते. हालेलुया. बघा, निरीक्षण करा. मी निरीक्षण केलं आहे 25 वर्षात, तुम्ही पण केलं असेल. जेव्हा काही नसते तेव्हा मान खाली असते, बोली नम्र असते. हालेलुया. जेव्हा खूड जाड होते ना, रस घेऊन जीवनी रस घेऊन प्रार्थना करून खोड जाड होते, अहमगंड येतो, अहंकार येतो. हालेलुया. हे मी केलेलं आहे. हालेलुया. तो विसरतो पुरवठा कुठून झालेला आहे. अनेक आपण बघितले, अनेक जण बघितले, अनेक पालकांनी अनेक जणांवर कष्ट घेतले, अनेक औषधं वाटली, अनेक गोष्टी केल्या. जेव्हा आपण येतो तेव्हा घाणीनेच भरलेलं असतो. लहान बाळ येते ते कसं घाणीने भरलं असतं, आईला त्याला साफ करायला लागते, डायपर विपर सगळं साफ करायला लागते. आपण आलो तेव्हा डुकरच होतो. मी आलो तर डुकर होतो, तुमचं माहीत नाही, मी डुकर होतो. आलो तेव्हा ते साफ केलं सगळं, आपल्याला साफ केलं. षडरिपू पापाच्या गोष्टी सर्व साफ केलं, व्यवस्थित झालं. बाप्तिस्मा घेतला. बाप्तिस्मा घेताना काय वचन दिलं, चांगल्या विवेक भावानी देवाशी करार. आलेलं बाप्तिस्माचं वचन म्हणजे मळ दूर करणे नाही, तर चांगल्या विवेक भावानी देवाशी होणारा करार. पाण्यात उतरलं तेव्हा काय सांगितलं, पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावात काय देवाला शाश्वती दिली, देवाला काय वचन दिलं, देवाशी काय करार केला, तू या मंडळीत मला बाप्तिस्मा देत आहे, तर या मंडळीत तू येण्यापर्यंत किंवा माझा जीव जाण्यापर्यंत मी एकनिष्ठ राहीन आणि इथे तुझी सेवा करीन. हालेलुया. मग काय झालं, आपण आहेत, आपण सुखी आहेत. हालेलुया. असं होते, असं झालेलं आहे, असं होत आहे. हालेलुया. आणि असं होतं, पहिल्या मंडळीत पण होत आहे, या मंडळीत पण होणार, पुढच्या मंडळीत पण होणार आहे. पण आपलं त्यातनं प्रभू सावधतेचा इशारा देतोय की खोड जाड झालं तर मुळाला विसरू नये. हालेलुया. एका ठिकाणी रोमकराच्या पत्रामध्ये प्रभूचं वचन म्हणते ना, मूळ तुला आधार आहे, तू मुळाला आधार नाही. हालेलुया. ही मंडळी मला आधार आहे, मी मंडळीला आधार नाही. हालेलुया. मंडळीचा माझा मी आहे एक अर्थाने आहे, पण हे जे मूळ आहे, येशू ख्रिस्ताचं मूळ, येशू ख्रिस्ताचं शरीर, हा मला आधार आहे. हालेलुया. हे शरीर या हाताला आधार आहे, या पायाला आधार आहे. हे मस्तक येशू ख्रिस्त हे चालवेल तर हे सर्व चालेल. हालेलुया. येशू ख्रिस्त जो मस्तक आहे तो चालेल, तो आज्ञा देईल, तर या सर्व गोष्टी घडतील. हालेलुया. जेव्हा सर्व गोष्टी होतात, आपण बघितलं अनेक, आता मागच्या गुरुवारीच मी ऐकलं, कोणतंही वितंडवाडी फिरतात आहेत. हालेलुया. प्रभू म्हटलं ना, आपल्या तेच उठतील. हालेलुया. फिरतात आहेत इकडे तिकडे, ताईकडे गेलेले फिरतात आहेत. ते विसरले त्यांच्यासाठी प्रभूंनी काय केलेलं, मंडळीने काय केलेलं. हालेलुया. आले तेव्हा ते वाकलेले होते, अनेक प्रश्न होते, अनेक परंपरेच्या आणि अनेक गोष्टीच्या कचाट्यात सापडलेले होते. त्यांना कोणी सोडवलं, कुठल्या मंडळीने त्यांच्या प्रश्नाची उत्तर दिली, कुठे त्यांचं निराकरण झालं, हे विसरले. का विसरले, कारण त्याचं फोन फ्रेंड चालू होता. हां, कोण बरेगा करोडपती होता ना, त्याच्यामध्ये एक लाईफलाईन होती, फोनो फ्रेंड. सैतानाची पण एक शेवटची लाईफलाईन आहे. आलेलो तो सगळं करून बघतो, काय नाही झालं तर मग लावतो आपल्या फ्रेंडला फोटो, फोनो फ्रेंड. हालेलुया. मग फोनवर त्याला कोण मिळतो, महागुरु स्वामी. हालेलुया. महागुरु स्वामी मिळाला का मग काय करतो तो, प्रवचन देतो.
फोनवर प्रवचन त्याचं पाठ असते. सैतानाकडनं जे आलेलं आहे, देव शरीराचा वापर करून घेतो, आपल्या शरीराचा, मनुष्याच्या शरीराचा वापर करून घेतो. देव आणि सैतान दोघं पण याचा वापर करून घेतात, एक चांगल्या कामासाठी, विधायक कामासाठी, आणि एक विध्वंसक कामासाठी. हालेलुया. मग मला हे शरीर कशासाठी द्यायचं आहे? विधायक कामासाठी द्यायचं का विध्वंसक कामासाठी द्यायचं आहे? का मला फोन फ्रेंडवर राहायचं आहे? हालेलुया. हा बोल फ्रेंड. मग फ्रेंड तिकडनं बोलतो, वाईट बोलले, खूप वाईट बोलले, तुलाच बोलले, असं बोलायला नाही पाहिजे होतं. चुकीचं आहे, चुकीचं आहे. हालेलुया. काय वाटतो महागुरु स्वामी? काय वाटतो? तीर्थप्रसाद काय असतो त्याचा? खमीर. महागुरु स्वामीचा तीर्थप्रसाद काय आहे? खमीर. हालेलुया. कुठून वाटतो? फोनवरून. कारण का? सैतानाच्या अभिलाषा बाकी होत्या. हालेलुया. त्याच्या इच्छा बाकी होत्या. त्याला देवासारखं व्हायचं होतं. तो सर्व होता, सुंदर होता, सर्व होतं त्याला, पण त्याची एक अभिलाषा बाकी होती, त्याला देवासारखं व्हायचं होतं. महागुरु स्वामीची पण काहीतरी अभिलाषा असेल, त्याला पण काहीतरी व्हायचं असेल, पण देवाने त्याला होऊन दिलं नाही. हालेलुया. देव जाणतो, अंतर्याम जाणणारा परमेश्वर आहे. हालेलुया. माझ्या आत काय आहे ते देव जाणतो. हालेलुया. महागुरु स्वामीला होऊन नाही दिलं. मग महागुरु स्वामी, देव तो त्याचा स्वामी, गुरुचा स्वामी, त्याला सांगतो. मग फोन फ्रेंड चालू होते. हालेलुया. प्रसादरूपी खमीर आणि कुरकुर वाटली जाते, तेव्हा काय होते? अंतःकरण जड होतात. हालेलुया. ते मुळावलेलं झाड हलते. हालेलुया. मुळावलेलं झाड हलते. त्या जमिनीने त्याला पोषण दिलेलं आहे, त्या जमिनीने त्याला वचनाचं पाणी दिलेलं आहे. आजूबाजूचा मंडळीच्या सर्व लोकांनी त्याला वातावरण निर्मिती केलं, ते झाड वाढवलेलं आहे. हालेलुया. अनेक वर्ष, 10 वर्ष, 11 वर्ष, 5 वर्ष, आणि ते खमीर त्याला हलवते. आणि मग काय होते? तो इकडे आपल्या पुराणामध्ये, आमच्या पुराणामध्ये एक काल्पनिक गोष्ट आहे. एक मनुष्य आहे, नारद. याची त्याची लावायची कामं, याची त्याची लावायची कामं. नारदचं दुसरं काय काम नाही. नारायण नारायण, चिपळ्या वाजायच्या, याची ने त्याची लावून. हा नारदाचा आत्मा. हालेलुया. खमीर जेव्हा येते तो हा नारदाचा आत्मा घुसतो. हालेलुया. आणि मग तो लावा करत फिरतो. मी हे का सांगतोय? मला कोणी सांगितलं हे सांगायला? सांगितलं, पास्टरने सांगितलं मला हे सांगायला. हे इकडे काय स्क्रिप्टेड नसते, असा विचार करू नका. इकडे काय स्क्रिप्टेड आहे, स्क्रिप्ट येशूची आहे, आणि पवित्र आत्मा त्याचा लेखक आहे, आणि तोच सांगतो. असं समजू नका की मला कोणी सांगितलं आणि मी सांगतोय. हे माझा अनुभव आहे इतक्या वर्षाचा, आणि ते मला सांगावं असं वाटते. का सांगावं असं वाटते? ख्रिस्ताचं शरीर पूर्ण व्हावं म्हणून. हालेलुया. पण आमचा देव कसा आहे? दयाळू आहे. आपण बघितलं मागच्या काळात अनेक असे लोक गेले, अनेक लोक काही कारण नव्हती, क्षुल्लक. ते जेव्हा आले ते कारण मोठं होतं, पण त्याच्या जाण्याचं कारण काही नव्हतं, काही नाही. पण शैतानाने हे करून घेतलं, कारण शैतानाला पण त्याचं सैन्य पाहिजे, त्याचे हस्तक पाहिजेत. हालेलुया. प्रेषिताची कृत्य बघू आपण. प्रभू प्रेषितमध्ये पौल काय म्हणतो बघा. प्रेषिताचं पुस्तक 20, 28 आणि 30. पन्ना नंबर 195, प्रेरितों के काम, उसका 20वां अध्याय, वचन 27, 28 और 29. 28 से 30 तक करो. 28 से 29 तक. इसलिए अपनी और पूरे झुंड की चौकसी करो, जिसमें पवित्र आत्मा ने तुम्हें अध्यक्ष ठहरा है कि तुम परमेश्वर की कलीसिया की रखवाली करो, जिसे उसने अपने लहू से मोल लिया है. मैं जानता हूँ कि मेरे जाने के बाद फाड़ने वाले भेड़िए तुम में आएंगे, जो झुंड को न छोड़ेंगे. हालेलुया. तर तुम्ही आपल्यामध्ये व ज्या कळपात पवित्र आत्म्याने तुम्हाला अध्यक्ष करून ठेवले आहे, त्या सर्वांकडे लक्ष द्या, यासाठी की देवाची जी मंडळी त्याने त्याच्या रक्ताने विकत घेतले, तिचे पालन तुम्ही करावे. कारण हे मी जाणतो की माझे जाणे झाल्यावर कळपावर दया न करणारे क्रूर लांडगे तुम्हामध्ये शिरतील,
आणि तुम्हामधूनही काही माणसे उठतील व आपल्या मागे शिष्यास ओढण्यासाठी विपरीत गोष्टी बोलतील. हालेलुया. 2000 वर्षापूर्वी, जवळजवळ 2000 पूर्वी पहिल्या मंडळीत झालेली गोष्ट आहे. आजही तेच होत आहे. सैतानचा तोच अजेंडा आहे, सैतानची तीच स्ट्रॅटर्जी आहे. हालेलुया. लांडगे घुसवायचे, मंडळी फोडायची, कळप फोडायचं. हालेलुया. देवाला माहिती आहे, सैतानाला माहिती आहे, खमीर पेरल्याशिवाय ही मंडळी फुटत नाही. हालेलुया. मंडळीवर संकट घातली, मंडळीचा छळ झाला, त्यांनी छळ झाला मंडळीचा, पण मंडळी दुपटीने वाढली. मंडळीचे लोक सेवक मारले गेले, पण त्याच्याने काय झालं नाही, दुपटीने मंडळी वाढली. हालेलुया. 120 जणांपासून 200 करोडच्या वरती गेली लोक. हालेलुया. हालेलुया. तर मग हे कसं तुटेल, तर एक खमीर घालून. हालेलुया. सेवक काय म्हणतो, तुम्ही मंडळीत अध्यक्ष आहेत आणि देवाची जी मंडळी आपल्या रक्ताने विकत घेतली तिचे पालन तुम्ही करावे. प्रत्येकजण अध्यक्ष आहे. हालेलुया. देवाची मंडळीचा प्रत्येकजण अध्यक्ष आहे. लेखी अध्यक्ष जाऊन दे, पण देवाने तुम्हाला अध्यक्ष केलेलाच आहे प्रत्येकाला. हालेलुया. प्रत्येक इंडिव्हिज्युअल ह्या मंडळीचा अध्यक्ष आहे. लिखापळीचा काय उपयोग नाही, ते आपल्या सरकारला पाहिजे म्हणून आपण करतो. पण देवाच्या वचनाप्रमाणे तुम्ही प्रत्येकजण मंडळीचे अध्यक्ष आहेत आणि देवाने विकत घेतलेल्या मंडळीचे पालन तुम्हाला करायचे आहे. हालेलुया. हालेलुया. असा कोण दिसला त्याला बोलवा. येतात, आपण बोलवत नाही, येतात. मग त्याचं काय करायचं, आपल्याला ताईने केलं तसं पाहुणचार करायचं त्याला. हालेलुया. पाहुणे आल्यामध्ये तर पाहुणचार करायला पाहिजे ना. हालेलुया. नाठाळ आले तर मग त्यांना काय लाठी तर मारायलाच पाहिजे ना. आले का बसवा त्यांना, पाहुणचार करा आणि मग वचनाची लाठी द्या आणून. हालेलुया. कारण त्याशिवाय ती जाणार नाही. हालेलुया. हालेलुया. सैतान वचनालाच पळाला. येशूची परीक्षा घेतली, वचनातनंच बोलत होता ना. आता ही लोक येतील ती पण वचनातनंच बोलतील, असं आहे, तसं आहे, तसं आहे, तसं आहे, या वाटा त्या इकडे हे पिल्लू सोडतील, ते पिल्लू सोडतील. हालेलुया. पिल्लू सोडतील, असं आहे, तसं आहे, आमचं तसं तसं तसं. प्रत्येक गोष्टीला देवाने सर्व लिहून ठेवलेलं आहे, आधीच लिहून ठेवलेलं आहे, आधीच लिहून ठेवलेलं आहे. हालेलुया. योहानचं पुस्तक 2:16 आणि 17. पन्ना नंबर 132 यूहन्ना उसका दूसरा अध्याय वचन 16 और 17. और कबूतर बेचने वालों से कहा, इन्हें यहाँ से ले जाओ, मेरे पिता के घर को व्यापार का घर मत बनाओ. तब उसके चेलों का स्मरण आया कि लिखा है, तेरे घर की धनु मुझको खा जाएगी. हालेलुया. तेव्हा काय झालेलं, येशूच्या तो मंदिरात गेला तेव्हा काय झालं, कबुतरे विकणाऱ्यास त्यांनी म्हटले, येथून काढा, माझ्या बापाचे घर व्यापाराचे घर करू नका. तेव्हा त्याच्या शिष्यास आठवले की तुझ्या घराचा आवेश मला खाऊन टाकील. हालेलुया. देव आपल्या मंडळीविषयी, मंदिराविषयी आवेश आहे. हालेलुया. जो मंडळीच्या विरुद्ध उभा आहे तो देवाच्या विरुद्ध उभा आहे. हालेलुया. लक्षात ठेवा, जो मंडळी विरुद्ध बोलतोय तो देवाविरुद्ध बोलतोय. कपाळाला आट्या पाडू नका. हालेलुया. हालेलुया. जो मंडळीविषयी बोलतोय तो देवाविषयी बोलतोय. हालेलुया. येशूनी आपला जीव दिला, येशूला क्रूस खांबावर चढवलं, त्याला मारलं, सैनिकांनी मारलं. येशू देवबापाला म्हटला, त्यांना माफ कर. पण ज्यांनी मंदिरात बाजार मांडला, मंडळीशी खेळ केला, देवाने त्यांना त्यांच्यावर चाबूक उचलला. आपला देव आयुष्य आहे. आपण कधी कधी बोलतो देव दयाळू आहे, दयाळू आहे, पण देवाची एक बाजू आपण बघतो, एक बाजू आपल्याला सोयीस्कर येते, आपण हे झाकून टाकतो. नाण्याला दोन बाजू असतात. एक बाजूला नाणं चालत नाही. फक्त छापा चालेल का? छाप्याच्या जोडीला काटा पण पाहिजे. तसं देवाच्या दोन बाजू, देव दयाळू आहे, देव प्रेमळ आहे, देव शांतीचं आहे, सगळं आहे. पण देव आवेशी पण आहे, भस्म करणारा अग्नी पण आहे. हालेलुया. इब्रिकरास पत्र 12 आपण बघतो, देव भस्म करणारा अग्नी पण आहे. हालेलुया. तो त्याच्या वधूविषयी आवेशी आहे. हालेलुया. माझी बायको आहे, चालले रस्त्याला आणि तिची कोण छेड काढते,
टिंगल करते, काहीतरी करण्याचा प्रयत्न करते, मी काय करीन? मंडळी, देवाची वधू आहे. मी काय करीन मनुष्य असून, तर देव काय करेल? मनुष्य असून मी किती प्रयत्न करीन, तर देव किती प्रयत्न करेल आम्हासाठी. हालेलुया. देव आपल्या प्रभूवर प्रेम करतो. हालेलुया. आपण वचन बघूया. मत्तेचं पुस्तक 12 अध्याय 31 आणि 32. मत्तेचं पुस्तक पन्ना नंबर 20, मत्ती का किताब, उसका 12वां अध्याय वचन 31 से 32 तक. इसलिए मैं तुमसे कहता हूँ कि मनुष्य का सब प्रकार का पाप और निंदा की क्षमा की जाएगी, परंतु पवित्र आत्मा की निंदा क्षमा न की जाएगी. जो कोई मनुष्य के पुत्र के विरोध में कोई बात कहेगा, उसका यह अपराध क्षमा किया जाएगा, परंतु जो कोई पवित्र आत्मा के विरोध में कुछ कहेगा, उसका अपराध न तो इस लोक में और न परलोक में क्षमा किया जाएगा. यापुढे मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक पाप व दुर्भाषण याची माणसास क्षमा होईल, परंतु पवित्र आत्म्याविरुद्ध जे दुर्भाषण त्याची क्षमा होणार नाही. आणि मनुष्याच्या पुत्राविरुद्ध जे कोणी काही शब्द बोलेल त्याची क्षमा होईल, परंतु जो पवित्र आत्म्याविषयी बोलेल त्याला त्याची क्षमा होणार नाही. या काळी होणार नाही व येणाऱ्या काळातही होणार नाही. हालेलुया. प्रभूचं वचन जिवंत आहे, स्पष्ट सांगते, क्षमा होणार नाही. हालेलुया. पवित्र आत्म्याविषयी बोललं, देव क्षमा करणार नाही. हालेलुया. हनन्या आणि सप्रेचं आपण उदाहरण बघतो. शेत त्यांचंच होतं, सगळं त्यांचंच होतं, पण त्यांनी कोणाविरुद्ध लबाडी केली? माणसाविरुद्ध केली, पेत्राविरुद्ध केली, मंडळीविरुद्ध केली, पवित्र आत्म्याविरुद्ध केली. हालेलुया. त्याला मारलं कोणी? पेत्राने मारलं, मंडळीने मारलं, पवित्र आत्म्याने मारलं. हालेलुया. देव सांगतो सगळं करा, तुम्ही माणसाला बोला, सगळं करा, काय बोला, माणूस तुम्हाला क्षमा करेल, पण पवित्र आत्म्याविषयी बोलला तर देव सोडणार नाही. देव फाडून टाकेल, सोडवायला कोणी नसेल. हालेलुया. देव पवित्र आत्म्याविषयी गंभीर आहे. हालेलुया. आवेशी आहे. हालेलुया. त्याच्या विरुद्ध आपल्याला काही बोलता येणार नाही. हालेलुया. मग आम्हाला काय करायला लागेल आता यावेळेस? मंडळीचं संरक्षण करायला आम्हाला काय ते करायला लागेल ना. हालेलुया. अशी लोक येतीलच ना, निघतीलच ना. बोललेलं आहे, वचन आहे, नुकतील तुमच्यातनं निघतील. ओळखायला शिकायला लागेल. हालेलुया. कसं ओळखणार? सगळं देवाने लिहून ठेवलं आहे. त्यांच्या फळावरून त्यांची परीक्षा करा. हालेलुया. आम्हाला काय वेगळं असं सर्व देवाने आम्हासाठी रेडीमेड ठेवून दिलेलं आहे. त्यांच्या फळावरून त्यांची परीक्षा करा. चांगली फळ आणि वाईट फळ तुम्हाला माहिती आहेत. हालेलुया. बघा त्याच्याकडे कुठलं चांगलं फळ आहे. किती वाढ केली त्यांनी मंडळीची, किती झिजला तो मंडळीसाठी. फळं दिसतात. हालेलुया. किती जणांना घेऊन आला, किती जणांना पवित्र शास्त्रातनं शिकवलं, किती जणांना त्यांच्या जोडीला दवाखान्यात गेला, किती जणांना औषधं दिली. आठवा. हालेलुया. आपल्याला मंडळीचे डोळे बनायला लागतील. हालेलुया. असे हल्ले मंडळी होणारच आहेत. हालेलुया. आपण जे जमलेलो आहोत, देवाची प्रबळ इच्छा आपल्यावर आहे. हालेलुया. देवाची आपल्यावर इच्छा आहे की आपण काहीतरी करावं. हालेलुया. जमलेले थोडके लोक आपण, देवाची इच्छा आहे की आपण प्रत्येक जण मंडळीचा डोळा बनावा. मनोजला अलिप्त राहता येणार नाही. हालेलुया. त्याला डोळा बनावा लागेल, बघावं लागेल कोण लांडगा घुसलेला आहे. हालेलुया. शोधावं लागेल त्याला डोळ्याला, मूक बनावं लागेल, बोलावं लागेल. हालेलुया. सर्व ठेका सेवकांनी नाही घेतलेला आहे. हालेलुया. हालेलुया. आपल्यालाही पार्टिसिपेट करायला लागेल देवाच्या मंडळीमध्ये. हालेलुया. बोलावं लागेल, मूक व्हावं लागेल. हालेलुया. सैतानाला अडवावं लागेल. सैतानाला जेव्हा अडवू तेव्हा तो पळेल. देवाचं वचन आहे, त्याला अडवा म्हणजे तो पळेल. त्याला गोड गोड बोललो तो आपल्याला गुंडाळेल. गुंडाळतात ना लोक आपल्याला. आता काही दिवसापूर्वी झालं, देव मला बोलला मंडळी सोड, गोल बुमरँग
देव मला बोलला मंडळी सोड. ऐकलं आपण? देव असं कधी बोलत नाही. हालेलुया. देवाचा मूळ आपला स्वभाव आपल्याला समजावा लागेल. हालेलुया. जर देव मंडळी सोड असं बोलत तर देव तुला या मंडळीत घेऊनच नाही आला असता. सोडायचं असं सांगायचं असतं देवाला तर तू या मंडळीत का घेऊन आला असता? नाही घेऊन आला असता. देवाचा आपल्याला गुण समजावा लागेल. हे असे जेव्हा बोलतील, कारण अरे देवाच्या नावाने बोल, कारण देवाच्या नावानेच बोलतील ते. मला कोणी सांगितलं देव असा असा बोलला तर मला खोटं बोलता येणार नाही. अरे आता खोटं बोलत नसेल, खरंच देवाच्या नावाने असं देव बोलला असेल त्याला. पण देवाचा मूळ स्वभाव आपल्याला समजावा लागेल. देव तोडणारा नाही तर देव जोडणारा आहे. हा देवाचा मूळ स्वभाव आहे. हालेलुया. हा मूळ स्वभाव आहे. मग तोडणारा कोण आहे? तो बोललाय. हालेलुया. बुद्धी चालवायला लागेल. आत्मा आपल्याला प्रकट करेल. असा कोण बोलला तर खरंच देव बोलला असेल यशा आया बायाच्या काणी त्याला असं नाही. वचन आहे. वचन सगळं लिहिलेलं आहे. देव त्याच्या वचनाच्या विरुद्ध काहीही कधीही बोलत नाही. कुठलाही दृष्टांत, कुठलीही भविष्यवाणी, कुठलाही देवाचं जे आहे ते देवाच्या वचनाच्या विरुद्ध कधी नसते. देव त्याचा शब्द खोडत नसतो. मनुष्य त्याच्या शब्दावरनं पलटी मारेल पण देव त्याच्या शब्दावरनं कधीच पलटी मारत नसतो. हालेलुया. म्हणून असे कोणी नाही. त्याच्यासाठी आपल्याला जागृत राहायला लागेल. हालेलुया. वचन वाचू पुढचं आपण. योहानाचं पुस्तक 15:4 आणि 5. पन्ना नंबर 154 यूहन्ना उसका 15वां अध्याय वचन 4 से 5 तक। तुम मुझ में बने रहो और मैं तुम में, जैसे डाली यदि दाखलता में बनी रहे तो अपने आप से नहीं फल सकती, वैसे ही तुम भी यदि मुझ में बने रहो तो नहीं फल सकते। मैं दाखलता हूँ, तुम डालियाँ हो। जो मुझ में बना रहता है और मैं उसमें, वह बहुत फल फलता है, क्योंकि मुझसे अलग होकर तुम कुछ भी नहीं कर सकते। हालेलुया. काय वचन सांगते? येशू द्राक्षवेल आहे. तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहीन. जसा फाटा वेलात राहिल्यापासून त्याच्याने आपल्यावर फळ देवत नाही, तसे माझ्यामध्ये राहिल्यापासून तुम्हालाही फळ देवत नाही. मी वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे राहिल्यास तुम्हाला काहीही करवत नाही. हालेलुया. जेव्हा फाटा आणि आपण एक असू तेव्हा आपल्यात फळ येईल. हालेलुया. हालेलुया. त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल? बेखमीर बनायला लागेल. हालेलुया. फाट्याचा रस आपल्याला घ्यायला लागेल. खोडाला मुळापासून जो रस येतो तो आपल्याला घ्यायला लागेल, जडायला लागेल त्याच्याशी, तेव्हा आपण फळवंत होऊ. मी फळवंत नाही तर काहीतरी माझं चुकलं असेल, रस माझ्यामध्ये आला नसेल, तर मला काय व्हावं लागेल? त्या द्राक्षवेलामध्ये एक व्हायला लागेल. हालेलुया. मला रोज मरावं लागेल. गव्हाचा रोज मरावं लागेल. मला रोज मरावं लागेल. हालेलुया. रोज माझं मरण करावं लागेल. ख्रिस्तामध्ये माझं जे जुनं आहे, माझा अहंकार, माझ्या सगळ्या गोष्टी ज्या माझ्या देवापासून आहे ते सर्व मला सोडावं लागतील. देवाविरुद्ध ते सर्व सोडावं लागेल. हालेलुया. आणि मला सगळ्यांना मिळून घेऊन जायला लागेल. हालेलुया. माझा भाऊ, मी वाढेल आणि माझ्या भावाला वाढेन, ही माझी एक प्रबळ इच्छा असायला पाहिजे. मी पण वाढेन आणि माझ्या भावाला पण वाढेन. मी पण पडेन आणि माझ्या भावाला पडेन, ही इच्छा नाही पाहिजे. हालेलुया. खड्डा दिसलाय, खड्डा आहे, मी पण पडेन आणि माझ्या जोडीला एकाला घेऊन अजून पडेन, ही माझी इच्छा नसेल तर मी पण वाढील आणि तो पण वाढील, ही माझी इच्छा असली पाहिजे. हालेलुया. हालेलुया. जी शैतानाची लागण झाली ती लागण पसरवायची नाही आपल्याला. रोगाची लागण होते ना, करोनाची लागण झाली, एका म्हणून एक पसरत गेला. तशी जी शैतानाची लागण आहे, हालेलुया, खमीराची लागण माझ्यातनं दुसऱ्याला द्यायची नाही. हालेलुया. मला त्याला वाढवायचं आहे. हालेलुया. मी शाळेत होतो तेव्हा आम्ही अभंग बोलायचो. पहिले आम्ही साने गुरुंजी वगैरे अभंग त्या शनिवारच्या दिवशी बोलायचो आणि मला तेव्हा काय समजायचं नाही. अभंग असं होता, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, सागराच्या संगे नदी बिघडली सागर रूप झाली. तर आम्हाला कळायचं नाही. आम्हाला वाटतं बिघडलं म्हणजे बिघडलं.
आम्ही ते बिघडलं आलं का जोरात बोलतो बिघडलं आलेलं. पण त्या बी आणि घडलं आणि बी याच्यामध्ये ते गॅप आहे तो आम्ही शोधला नाही. आम्ही कधी त्याचं अंतर समजलं नाही. तर आपल्याला ते अंतर समजायचं आहे. बी अंतर आणि घडवायचं आहे. हालेलुया. बिघडवायचं नाही, बी घडवायचं आहे आपल्याला, बिघडवायचं नाही. हालेलुया. परिसा संघ ह्याच्या सोन्याला त्या परिस हे लागलं ना, परिस हे सोनं होते. हा लोखंडाला हे लागलं का तर सोनं होते. तसं आम्हाला व्हायचं आहे. हालेलुया. आम्हाला बिघडवायचं नाही. हालेलुया. योनाथन आणि आपण दाविदाचं उदाहरण बघतो. योनाथानने दाविदाची किती मदत केली. हालेलुया. दाविदाला वाचवलं, प्रत्येक गोष्टी वाचवलं. आणि दावीद तो मेला तेव्हा दावीद काय म्हणतो, माझ्या कित्येक पत्नीपेक्षा हा श्रेष्ठ आहे. हालेलुया. तसं मला बनायचं आहे माझ्या भावासाठी. हालेलुया. माझी लागण त्याला द्यायची नाही. हालेलुया. माझं जे राग आणि माझी जी लागण आहे मला त्याला देऊन त्याचं किस्तमधनं खच्चीकरण करायचं नाही मला. हालेलुया. पुढे बघूया आपण रोमकरास पत्र 11:18 बघितलं आपण, मी बोललो याच्याविषयी. परत एकदा बघा. पन्ना नंबर 220 रोमियो उसका 11वां अध्याय वचन 11। अतः मैं कहता हूँ, क्या उन्होंने इसलिए ठोकर खाई कि गिर पड़े? कदापि नहीं, परंतु उनके गिरने के कारण अन्य जातियों को उद्धार मिला। 11:18 ओके, वचन 18। तो डालिया कर घमंड न करना, और यदि तू घमंड करे तो जान रख कि तू जड़ को नहीं परंतु जड़ तुझे संभालती है। हालेलुया. मगाशीच बोललोय मी. हालेलुया. आपला कसलाही घमंड नसावा, कारण आपण मुळाशी जोडलेला आहोत. हालेलुया. आपल्याला विसरायचं ना आपण कुठून आलेलो आहोत. हालेलुया. पहिले मी बघायचो आपल्या पालकांकडे HD होती. HD मुली होत्या आमच्याकडे अविवाहित, जेव्हा त्यांचं लग्न नाही झालेलं. मी बसू का तू बसू, मम्मी राहिली बाजूला, मी बसू का तू, कुस्त्या, मी बसणार. आज कुठे आहेत सगळे, फुर. पप्पा आता गप्पा झाल्या. हालेलुया. एक आई आणि त्या दिवशी पप्पाने सांगितलं, एक आई आणि एक आई होती आणि मुलगी होती. एक हात पप्पाचा हात ताणते, एक हात ताणते. एक बोलते पप्पा माझे, दुसरी बोलते पप्पा माझे. आता पप्पा कोणाचे, आता देखील आता पप्पा कोणाचे, असं आहे. जे आपण बोलतो, तिमोथी पास्टर नेहमी बोलायचे, जास्ती कोण स्तुती करायला लागला नका बोलायचे, याची आता विकेट पडणार आहे, जाणार आहे. अनेक जण मी ऐकले 25 वर्षापासून, माझं घर उकिरडा होणार होतं. मंडळीत आलो तेव्हा मी कुटुंबात बसलो. आता परत कुठे गेले, उकड्यात गेले, उकड्यातनं इकडे आले, मग आता परत कुठे गेले, उकड्यात गेले का. त्या अशा गोष्टी आहेत, छोट्या मोठ्या गोष्टी. मी फक्त अनुभव सांगतो. हालेलुया. साक्षी देऊन सांगतात. का असं होते, का असं होते, प्रीती का कमी होते, तर खमीर येते, त्याच्यामुळे ही प्रीती कमी होते. हालेलुया. असं का झालं, कित्येक लोक आले, कित्येक असं करीन, ह्याव करून त्याव करू. पण जेव्हा देवाचं वचन येते, देवाला माहिती आहे याच्यामध्ये काय अपगुण आहेत, काय कुगुण आहेत, आणि देव वेदीवरनं ते बोलतो. मग बोलला का तिळपापड होतो. एक आमच्या जोडे, माझ्या जोडीला होते एक मास्तर, अनैतिक संबंध होते त्यांचे, आपल्या शिष्यांशीच होते. वेदीवरनं देवाने प्रकट केलं, तिळपापड झाला. काय बोलले, मी ऐकलं, सांगतो. 25 वर्षापूर्वी, 24 वर्षापूर्वी पास्टर कुठे रस्त्यात दिसते त्याला चाकूनी भुसकीन. काय बोलला, व्यभिचार प्रकट केला म्हणून काय बोलला, पास्टर कुठे भेटून दे मला, मी चाकूनी भुसकीन त्यांना. हालेलुया. एखादा व्यभिचार प्रकट केला, तो बोलतो दात पाडेन, होते दात पाडेन बोलतो. देवाचा सेवक देवाच्या वतीने जेव्हा बोलतो तेव्हा असं घडते. हालेलुया. अशा गोष्टी होतात. काठी मारावी लागते. हालेलुया. मेंढरांना काठी मारावं, मेंढरं असतात ती बाहेर जातात. कळप चाललेला कळप,
काय काय मेंढरं असतात रस्त्याच्या कडेने जातात, काही मेंढरं रस्त्यात येतात. मेंढपाळाला काठी मारावी लागते ना, का? कारण मागून काहीतरी वाहन येत तशा ट्रक बिक येईल त्याला चिरडून टाकेल, म्हणून काही शिट्टी मारून येतात, पण काही काठी मारून आणायला लागते. काही मेंढपाळाची शिट्ट्या ऐकतात आणि येतात बाजूला, काही ऐकत नाही, मग त्यांना काठी मारावी लागते. असं आहे. तर परमेश्वर हे सर्व गोष्टी करत आहे. आपल्याला तो दाना बनायला लागेल, आपल्याला मरावं लागेल, आणि आपण मेलो तर आपल्याला फळ देता येईल. हालेलुया. पुन्हा आपल्या मूळ मुद्दा तोच आहे की आपल्याला मरावं लागेल, मंडळीसाठी मरावं लागेलच. मी मेलो तर मंडळीमध्ये मी उगवीन आणि मी बहुतपट फळ देईन. हालेलुया. अनेक आपण उदाहरण बघतो, मेल्याशिवाय होत नाही. हालेलुया. मदर स्टेन बघतो आपण, मेले, ते देहाने मेले, त्यांना मारलं, बहुतपट झालं. मी ओडिसामध्ये गेलेलो मागच्या वर्षी, बहुतपट अनेक मंडळ्या, त्या ज्या मंडळी आहेत तिकडे कुष्ठरोगी आहेत, असे सगळे कुष्ठरोगी असे. एक कुष्ठरोगाला त्यावेळेच्या कुष्ठरोगाला मी भेटलं, बोलतात ते ब्रदर एवढे चांगले 34 वर्ष आमची सेवा केली. ऑस्ट्रेलियामधून येऊन 34 वर्ष सेवा केली त्यांनी. गव्हाचा दाणा आला, ऑस्ट्रेलियावरून आला, ओरिसात आला आणि मेला त्या लोकांना तो सांगतो, आम्हाला कुष्ठरोग झाला तर आम्हाला गावातनं बाहेर काढून नका सांगायचे, ह्याला देवाचा कोप झाला. खायला प्यायला काय नाही, रस्त्यावर पडून जायचे. अशा माणसांना त्यांनी उचलून आणलं, आश्रमात त्या ठेवलं, त्यांची सेवा केली, आणि शेवटी त्या लोकांसाठी आपला देही दान केला. हालेलुया. अनेक उदाहरणं आपण तो जिम एलियट बघू शकतो. आपण अख्खा एक्वाडोर त्यांनी बदलून टाकला. पंडित रमाबाई बघू शकतो, आपण साधू सुंदर शीख बघू शकतो. अनेक लोक जे मेले ते बहुतपट झाले. मी मनोज मेला तर मी बहुतपट होईन, मी मेलो नाही तर मी तेवढंच राहीन. हालेलुया. मेला नाही तर मी तेवढंच राहीन. जिम कॅरी पण बघतो आपण, अनेक बायबलच्या अनेक भाषांतर भारतात आले आणि अनेक भाषांतरं त्यांनी केली. अनेक छापखाने खोलले. पहिले बायबल उपलब्ध होत नव्हतं सगळ्यांना, छापखाने खाल्ले, अनेक भाषांतर केलं आणि सगळ्यांना प्रभूचं वचन वाटलं. मेले म्हणून ते तसं झालं. हालेलुया. एक बघू आपण आणि बंद करू. पहिला तिमोथेय 3:15. पन्ना नंबर 290, तीमुथियुस की पहली पत्री उसका 3रा अध्याय वचन 15, कि यदि मेरे आने में देर हो तो तू जान ले कि परमेश्वर के घराने में जो जीवित है परमेश्वर की कलसिया है और जो सत्य का खंबा और नींव है, कैसे बर्ताव करना चाहिए. तरी मला उशीर लागल्या. देवाचे घर म्हणजे जीवन, देवांची जी मंडळी आहे, जी खरेपणाचा खांब व आधार आहे, त्या देवाच्या घरात तुला कसे वागले पाहिजे हे तुला समजावे. हालेलुया. मंडळी काय आहे? खरेपणाचा खांब आहे आणि या जगाची आशा आहे. हालेलुया. हे जगाची आशा आणि आधार मंडळीच आहे. हालेलुया. मंडळीशिवाय जगाला सुटका नाही. हालेलुया. देवाचा प्रकाश मंडळी आहे. हालेलुया. आणि मंडळीशिवाय देवाला सुटका नाही. देवाची इच्छा आहे या मंडळीद्वारे या वसाईची सुटका व्हावी, या मंडळीद्वारे या जगाची सुटका व्हावी. हालेलुया. वेळ अकस्मात येईल. हालेलुया. कसं येईल, कधी काय होईल काय सांगता येत नाही. आता तर कायदे काढले, कधी काय होईल काय सांगता येत नाही. हालेलुया. मणिपूरमध्ये अकस्मात झालं, घरं होती, सगळं होतं, नोकरी होती, सगळं एका फटक्यात गेलं सगळं. हालेलुया. कफलक जीवन झालं, रेफ्युजी जीवन जगायला लागते, डाळ भातवर जगायला लागते. रोज चिकन खाणारे आज डाळ भातवर जगतात आहेत. 100 लोकांमागे एक टॉयलेट आहे मणिपूरमध्ये. बघा तुम्ही रिफ्युजी कॅम्पचे, कधी गुगलला सर्च करा, यूट्यूबला सर्च करा. 100 लोकांमागे एक टॉयलेट आहे. हालेलुया. 10 बाय 10च्या खोलीत 10 जण राहत आहेत. सगळं होतं, त्यांचे बंगले होते, गाड्या होत्या, सगळं होतं, सगळं एका फटक्यात गेलं. आपलंही कधी जाऊ शकते, कधी कायदे होऊ शकते, कधी कोणी कुठलाही दल येऊन हे करू शकतो, कधी काही कायदे बनवू शकतो, बंदी आणू शकते. त्याच्या आधी आपल्याला हे सर्व करायचं आहे. तरी ते झालं तरी आपल्याला ते करायचं आहे. हालेलुया. शेवटचं अभिवचन देवाचं बघू आणि बंद करू. जखर्याचं पुस्तक 8:23.
जकर्या 8वा अध्याय 23 वचन. वचन 23 मराठीत वाचतो. सैन्यांचा यहोवा म्हणतो, त्या दिवसात असे होईल की सर्व राष्ट्रांच्या भाषांच्या लोकातून 10 यहुदी मनुष्याचा पदर धरतील आणि म्हणतील, आम्ही तुमच्याबरोबर जाऊ, कारण देव तुमच्यापाशी आहे असे आम्ही ऐकले आहे. हालेलुया. आता असंच होणार आहे. हालेलुया. जगाचा शेवट आलेला आहे. पाप वाढलेला आहे, रोग वाढलेला आहे, लोकांना सुटका नाही, कोणी देऊ शकत नाही सुटका, आणि लोक कंटाळलेले आहेत. आणि देवाने आपल्याला दृष्टांत पण दिलेला आहे, तुमच्या मागे हजारो लोक इकडे येणार आहेत. देवाचं वचन तेच म्हणते, तुमचा पदर पकडून, तुला पदर नाही आपला हात पकडून लोक येणार आहेत. हालेलुया. त्यासाठी काय करायला लागेल? मला मनोजला मरावं लागेल, हा दाना मरेल आणि या मंडळीत रुजेल, ख्रिस्तामध्ये रुजेल, तर ते होईल. हालेलुया. माझी जशी दिशा तशी माझी दशा होणार आहे. हालेलुया. जी माझी दिशा, ख्रिस्ताकडची माझी दिशा असेल तर माझी दशा ती आहे, स्वर्गीय. हालेलुया. जशी दिशा तशी दशा. हालेलुया. मला जे आहे ते पर्याप्त आहे. हालेलुया. देवाची इच्छेने आपण दिलेलं आहे ते सर्व पर्याप्त मानायला लागेल. हालेलुया. धन्यवाद देऊ आपण. प्रभू देव बाप्पा, तुला धन्यवाद, तुला गौरव, तुला महिमा देतो बाप्पा. हो देव